यस यस नितेश, जसं आपण आयुष्य पाहिलं तर आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे आयुष्याचा एक भाग आहे. तसंच या क्रिकेटमध्ये हार आणि जीत. पहिला चेंडू खेळतोय, पहिला चेंडू पाहिला, लॉंग 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 हिट, बॅक हिट. ये मेरा शहर, ये मेरी डगर, सर पे ये आकाश मेरा है घर. पट्टीवर नितेश. धन्यवाद. आपण पाहिलं डीजे डीजे पहिल्या इनिंगमध्ये काय घडलं. नितेश उल्लेख केला पहिल्या षटकामध्ये. या सामन्याच्या पहिल्या डू ऑर डायची मॅच आहे. आपण पाहू शकाल दीपेश याला बढती दिली, त्याला पहिल्या क्रमांकावर सलामीच्या स्ट्राईक एंडला उतरवल्यानंतर तब्बल 5 षटकार आपल्या नावाचं हुकूमत गाजवली त्या खेळपट्टीवर. आणि समोर गोलंदाज कोण होता तर सर्वात अनुभवी, सर्वात चांगला, सर्वात दर्जेदार करावे गावचा हा अलंकार तांडेल. ठेवल्यानंतर तब्बल 5 षटकार आपल्या नावाचं हुकूमत गाजवली त्या खेळपट्टीवर.
नितेश, आपण उल्लेख केला पहिल्या विकेटचा. पहिला विकेट जर पाहिला तर धावचीच्या रूपानं बाद झाला. मॉडर्न क्रिकेट आहे, आपण नेहमीच पाहतो जो फलंदाज 9 चेंडूमध्ये 42 धावांची खेळी साकार करतो त्याच्यासाठी विकेट बहाल करणं तर योग्य होतं की नव्हतं. धावचीच्या रूपानं बाद झालेला फलंदाज आहे. मॉडर्न क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहतो एखाद्या फलंदाजाला मोटिवेट केलं पाहिजे. जर तो फॉर्ममध्ये आहे तर माझी विकेट गेली तरी चालेल. तो एक सांघिक खेळ आहे मी म्हणेन. एंटरटेनमेंटचा तडका आहे, आम्हाला माहिती आहे. याचं एंटरटेनमेंट देखील आपलं महत्वाचं आहे, मात्र वेळेचं देखील बंद. आदेश आपल्या नावाला साजेशी इनिंग बिल्ड करेल की नाही. पहिला षटकार मारलेला आहे आपल्या इनिंग मधला, हा मात्र दुसरा षटकार. काय कनेक्टिव्हिटी आहे या फलंदाजाच्या बॅटने आलेला हा दुसरा षटकार. बघा का मी या संघाचा कर्णधार आहे, का आपण पाहतोय आदेश याच्या नावाचा देखील दबदबा आहे, अनुभव आहे. ते 3 षटकार आपण पाहिले. आता मात्र हाफ चेंडू पाहिला. रोणक सारखा गोलंदाज त्याच्या समोर आहे. आपण पाहिलं अतिशय नवोदित असा युवा तरुण गोलंदाज आणि अतिशय अनुभवी असा हा आदेश तांडेल. लगातार 3 षटकार. धावसंख्या धावपलकावर पाहू शकाल आपण 1/62. चांगला खेळ आहे. डू ऑर डायची मॅच देखील आपण रंगताना पाहतोय. आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये रोणक यानं 5वं षटक हाताळलं होतं. स्लॉग ओव्हर 3 धावा खर्ची केल्या होत्या. मात्र रणनीती काहीतरी अलंकारची वेगळी आहे या इनिंग मध्ये. हा फटका फसलाय की काय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडतोय, हा आत्मविश्वास देईल रोणक याला. कारण आदेश सारख्या फलंदाजाला वैयक्तिक इनिंग मध्ये वैयक्तिक गोलंदाजीमध्ये 4 उत्तुंग असे षटकार मारल्यानंतर मिस टायमिंग शॉट आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर हा झेल पकडण्यामध्ये यश मात्र रोणक याला. यस, थँक्यू. एकदा जोला टाळ्यांचा गजर देखील झाला पाहिजे. हा एंटरटेनमेंटचा तडका नितेश ही टीम आमच्यापर्यंत पोहोचवली आमचे मित्र मिलिंद भोईर यांनी. यस, यस. नवीन गोलंदाज तुवर तिसरं षटक हाताळतोय. नवीन गोलंदाज मिस्टर रतन.
हा चेंडू पहिला चेंडू टप्पा पाहिला, थोडासा साइड आर्म ॲक्शन आहे नितेश रतन याचा दिसतोय. अतिशय चांगला तरुण गोलंदाज आहे. हेच केपीएलचं आपण पाहताय, केपीएलची हीच तर रंगत आहे. तरुण खेळाडूंना, तरुण अतिशय युवा चेहऱ्यांना मात्र संधी देते हे टेनिस क्रिकेटचं व्यासपीठ. पहिला चेंडू निर्देव टाकण्यामध्ये यश. पुन्हा एकदा रतन. हा चेंडू फसलाय, चेंडू नोमॅन्स लँड मध्ये, स्वतः रतन धावतोय, चेंडू येतोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये, तोपर्यंत एकच धाव. आपण पाहताय धावपलक या एक धावसंख्येने पुढे सरकते. तब्बल या 69 धावामध्ये अजूनपर्यंत 10 षटकार मारलेले आहेत या इनिंग मध्ये, एक चौकार. पूर्णपणे फलंदाजीचं प्रभुत्व दिसलं त्या खेळपट्टीवर या दुपारच्या सत्रामध्ये. आपण पाहिलं दीपेश याचा खेळ, आपण पाहिला आदेश याचा खेळ, त्यांची दोघांची फलंदाजी. आता मात्र कुणाल स्ट्राईक एंडला. स्विच हिट कनेक्ट करायचा होता, स्टान्स बदलला, ग्रीप बदलली. यष्ट्यांच्या मागे विकी, मला वाटतंय हलकासा पायचीच, मला वाटतं झेल कॉट बिहाइंड, आणि पंचांनी या ठिकाणी निर्देशित केलेला यस, हे इज आउट. ये इश्क का जो फितूर है, नशे में दिल तेरे चुमे हैं। अपना होश ना खबर है, ये क्या नाम है? होश ना खबर है, ये क्या नाम है? तुझे मिलके बदल गए, तुझे मिलके यस आणि बाद. तिसऱ्या विकेट या ठिकाणी आपण पाहतोय पॅव्हिलियनचा रस्ता पकडतोय भूषण भाऊ. ओ मैडम काजल वाली, मुझे ना समझ मवाली. यस डीजे बघा या स्पर्धेमध्ये, यस डीजे या स्पर्धेमध्ये डीजे वाजन आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये. मात्र आजच्या दिवसामध्ये नितेश आपण पाहिलं हा एंटरटेनमेंटचा अतिरिक्त तडका लागलेला आहे, आणि मात्र मनं जिंकलेली आहेत प्रेक्षकांची देखील. कारण एंटरटेनमेंट महत्त्वाचं आहे, संगीत महत्त्वाचं आहे, मग ते क्रिकेट असो, जीवन असो, एखाद्या सुखदुःखाच्या आयुष्यामध्ये देखील. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, कनेक्शन चांगलं होतं, चांगलं क्षेत्ररक्षण, कव्हर पॉईंट, शॉर्टिश कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये एकच धाव. धावसंख्या धावपलकावर आपण पाहू शकाल 4 विकेट नंतर 70 धावा धावपलकावर लागलेल्या. हाय टार्गेट या ठिकाणी सेट होतंय की काय या सामन्यामध्ये, या महत्वाच्या डू अँड डायच्या या मॅच मध्ये. रतन इथे मात्र पहा बैठक फटका सजवलाय. एपी डिव्हिलियर्सची आठवण करून देणारा
खेळाडू आहे. 19.25 ची ही सरासरी रिक्वायर्ड रन रेट राकेश दादा खूप कठीण आहे, परंतु कठीण म्हणजे अशक्य नाहीये. तुम्हाला प्रयत्न तितकेच जिगरीचे करावे लागतील आणि हे प्रयत्न करण्यासाठी दोन धडाकेबाज फलंदाज राकेश दादा. एका बाजूला चॉईस प्लेयर, स्वतः टीमचे आयकॉन अलंकार तांडे जे कॅप्टन आहेत आणि त्याच्या समवेत येतोय धडाकेबाज, यंदाच्या काही सीझन मध्ये जबरदस्त फॉर्मात असलेला आणि उत्कृष्ट फलंदाजाचा नामांकन असलेला आकाश येरवड ही सलामीची जोडी. यस यस, हा सामना आपण पाहतोय पूर्णपणे लेखाजोखा मांडलेला आहे मागच्या पर्वाचा देखील. नितेश, खऱ्या अर्थाने हे दोन संघ मागच्या पर्वामध्ये फायनल खेळले होते. आपण जर पाहिली तब्बल 77 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट झाल्यानंतर नितेश मागच्या सामन्यामध्ये 5व्या-6व्या क्रमांकावर आलेला अलंकार तांडेल आता मात्र स्वतःला प्रमोट करतोय लीडर फ्रॉम द फ्रंट. मात्र मागच्या सामन्यामध्ये काय घडलं, आपण एखादा टार्गेट चेस करायचा असेल, एखादा धडाकेबाज फलंदाज आपल्या तंबूमध्ये पॅव्हलियन बॉक्समध्ये आपण त्याला बसवून ठेवू शकत नाही. स्वतःला प्रमोट करावं लागेल, स्वतःला लीडरशिप घ्यावी लागेल, स्वतःला पहिल्या टॉप ऑर्डरमध्ये धावा कराव्या लागतील. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 24-25 धावांची गरज असताना आपण 5 षटकार मारू शकत नाही. क्रिकेट हे शिकवत नाही. क्रिकेटमध्ये आपल्याला एक जबाबदारी पेलावी लागेल. आता बघूया या सामन्यात काय घडतंय. नितेश, इन शॉर्ट काय तर प्रतिकूल परिस्थिती आहे. 19.25 ची रिक्वायर्ड रन रेट म्हणजे प्रतिकूल परिस्थिती आणि त्या प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवण्यासाठी दोन आयडियल बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. वन इज आकाश येरवाल, फटका सजवलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, मिड विकेटचं रिजन क्लिअर करून क्षेत्ररक्षक दीपेश पाटील येतील, चेंडू ग्रिप करून फेकून देत आहेत आणि एकच सामने स्ट्राईक इथं मात्र रोटेट होईल. अलंकार तांडेल येतोय स्ट्रायकर एंडवर. करावे गावाचा एक नाव नवी मुंबईच्या पलीकडे नेणारा हा पहिला खेळाडू आहे जिथे आतापर्यंत तो सातत्याने एक दशकाहून खेळ करतोय. यस नितेश, अतिरिक्त दडपण देखील आहे गोलंदाजीचं त्याच्यावर, त्याच्याबद्दल देखील बोला. हा चेंडू चांगला चेंडू होता, थोडासा शफल झाला, बॅक ऑफ द क्रीज गेला, फटका मारलाय, चेंडू येतोय मिड ऑन मध्ये. अतिरिक्त दबाव त्या गोलंदाजीचा होता. पहिलं षटक हाताळलं होतं, तब्बल दिपेश याने 5 षटकार त्याला मारले होते. तो देखील अतिरिक्त दबाव देखील आहे. मात्र तो दबाव झुगारून आपल्याला या फलंदाजीवर, या खेळपट्टीवर आपलं वर्चस्व, आपल्या नावाचा दबदबावा सिद्ध करावा लागेल मिस्टर अलंकार याला. हा फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये 30 यार्डच्या परिक्षेत्रामध्ये आणि पहिलं यश या आदेश याला. यस यस, धन्यवाद. जसा मी उल्लेख केला अलंकार याच्या या इनिंगच्या खेळाचा लेखाजोखाचा, गोलंदाजीचा दबाव होता आहे. मात्र ते दबाव झुगारून फलंदाजीमध्ये काहीतरी एक चमत्कार घडवावा लागेल. जसा 3 षटकार लगातार मारले तर रोख रुपये, कॅश प्राईज 1000 रुपये गैनाथ तांडेल आमचे गुरुवर्य त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या वतीनं. यस, हा पहिला षटकार, हा पहिला देखणा अतिशय चांगला फटका अलंकार तांडेल याच्या बॅट मधून निघाला. गुड हिट, बिग हिट, बिग सिक्स. यस, इनिंग बिल्ड करावी लागेल. टार्गेट जर चेस करायचं असेल तर पूर्णपणे आपल्या फलंदाजीचं हे स्थापित्य दाखवावे लागेल. हा फटका आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट, चेंडू येतोय लॉंग ऑफ मध्ये, सुरेख टायमिंग शॉट, हा चौकार, एक चांगला फटका आपण पाहिला अलंकार याच्या बॅट मधून.
यस आयोजक कृपया प्लीज स्प्रे फर्स्ट एड किट बॉक्स स्प्रे पाठवा आपण मैदानात. पंचांचे देखील निर्देश येतात की आमच्यापर्यंत हा स्प्रे पाठवायचा आहे. यस आपण पाहताय आद्य शिवाय लायन्स विरुद्ध आपण पाहताय साईरांश 2020 युनायटेड. बघा काय घडतंय या सेकंड इनिंग मध्ये. यस स्प्रे 12 अजूनही चांगले. जर लगातार 3 षटकार मारले तर रोख कॅश प्राइज 1000 रुपये आमचे गुरुवर्य गैनाथ तांडेल तुषारजी राजे. यस आपण पाहताय की सामन्यामध्ये रंगत आहे. जोपर्यंत अलंकार संकेत देखील एक चांगला फलंदाज देखील आहे. आगामी सामन्यासाठी आधी शिवाय लायन्स मला वाटतं 4 षटकांचा देखील तो सामना खेळवण्यात येईल. यस कुणाल गोलंदाजच्या रॅम्पवर आपण पाहतोय कुणालला एक नवीन एंड आहे या गोलंदाजीचा. ज्वेल ऑफ नवी मुंबई एंड बघूया संकेत. धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल एकूण 1/12. फटका हलकासा पॅडवर आदळलाय. गोलंदाजाची थोडीशी पायचीची अपील आपण पाहिली. चेंडू गेला शॉट फाईन लेग मध्ये. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय हा लेग बाईज. 42 रूल्स अँड रेग्युलेशन वापरले जातात ICC पॅनलचे ज्याला लॉज क्रिकेटचं म्हटलं जातं. मात्र टेनिस क्रिकेटमध्ये काही नियम हे राखीव आहेत राखून धरलेले आहेत आयोजकांकडे. दरम्यान धावसंख्या आपण पाहताय धावफलकावर 1/13. कुणाल तो अलंकार तांडेल हा फटका मारलाय फुलटॉस प्रकारचा चेंडू. काय कनेक्शन आहे या फटक्यामध्ये. डिपिश मिड विकेटची सीमा रेषा पार करण्यामध्ये मात्र सहज यश. वैजकीय इनिंग मधला दुसरा षटकार आपण पाहतोय. धावसंख्या 19 1/19. 77 धावांचं हे टार्गेट अचीव करायचं आहे. आता मात्र चांगला फ्लायटेड डिलिव्हरी केलून काढला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. चेंडू गेला मिड ऑफ मध्ये आणि त्या क्षेत्रामध्ये तैनात होता. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी चांगलं कलेक्शन. तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्यामध्ये अलंकार याला यश. धावसंख्या 20 वर 1/20. बघूया मिस्टर संकेत हा फटका मारलाय. चांगला हिट आहे मात्र चेंडू येतो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एकच धाव सरासरीची अजूनपर्यंत गोलंदाजी नेहमीच पाहतो. कुणाल याला एक षटकार जरी मारला असला तरी देखील अतिरिक्त दबाव त्याच्यावर जाणवत नाही आहे. 30+ क्रिकेट खेळतोय. चांगला क्षेत्ररक्षक देखील आहे. चांगला सुजबुज भरा गोलंदाज देखील आहे. बघूया मिस्टर अलंकार. रिव्हर्स स्विच हिट अटेम्प्ट करायचा होता. एक्स्ट्रा कलेक्ट करता येत नाही. चेंडू गेला शॉर्ट फाईन लेग फर्स्ट स्लिप सेकंड स्लिपच्या त्या गॅप मधून. पंचांचा बाहेरचा इशारा तर सीमा पार जातोय हा चेंडू. या 4 धावसंख्येनं धावफलक आपण पाहू शकाल 25. आउटफील्ड जबरदस्त फास्ट आहे. आपण पाहिलं 38च्या सर्कलच्या घेऱ्यानंतर धावसंख्या 25. अतिरिक्त या 4 धावा मिळतील. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. ही स्टाईल मला वाटतं अलंकारची नाहीये. स्विच हिटची रिव्हर्स फटके मारण्याची. यास पुन्हा एकदा सज्ज होतोय हा अलंकार. आता मात्र फ्रंट फुटवर येतोय. हा दमकम आहे या फलंदाजाचा. ही ताकद आहे या फलंदाजाची. लॉंग ऑनचं क्षेत्र सहजरित्या पार करण्यामध्ये यश. फ्रंट फुटवर गेला. थोडा शफल झाला. अतिरिक्त दबाव टाकला. त्या गोलंदाजाला लाईन अँड लेन बदलण्याचा त्याने पूर्णपणे निकष केला. कनेक्शन चांगलं होतं. कनेक्टिव्हिटी चांगली होती या फटक्यामध्ये. यस धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपण पाहू शकाल 1/31. अजूनही आपण पाहिलं 12 चेंडू आणि तब्बल 46 धावांची आवश्यकता आहे. 23ची सरासरी गाठायची. काही होऊ शकतंय या सामन्यामध्ये. चला लवकर सामना चालू करा. अलंकार 24 धावांची वैयक्तिक एक
महत्वाची इनिंग अजूनपर्यंत साकार करतोय या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 9 चेंडू आणि 24 धावा. गोलंदाज मिस्टर अनिल तांडेल, काय अनुभव आहे अनिल याचा गोलंदाजीमध्ये? चांगले फिरकी चांगला गोलंदाज देखील आहे. इन स्विंग आउट स्विंग, गती परिवर्तन चांगला, थोडंसं व्हेरिएशन देखील आहे. डोक्याचा वापर देखील चांगला आहे या गोलंदाजीमध्ये मिस्टर अनिल याच्या. यस संकेत टुवर्ड्स द फलंदाजीच्या एडवर आपण पाहतोय. अनिल धावतोय. हा फुल टॉस फटका फसलाय, मात्र नो मॅन्स रिजन मध्ये हा ट्रॅव्हल होईल. चेंडू एकच धाव. 32 धाव संख्या 32. यस धाव संख्या 32. आपण टार्गेट पाहिलं तर 77 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट झाल्यानंतर 1 बाद 32 आपण पाहतोय तिसरं षटक प्रगतीपथावर. 11 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. अलंकार तांडेल ऑन स्ट्राईक. आणि हा कनेक्टिव्हिटी चांगला आहे, मंत्र उंची जास्त घेतलेली आहे. आणि हा झेलबाद यश अनिल याला. आणि मी म्हणेन दीपेश याच्या हातामध्ये चेंडू विसवला. दडपण होतं या झेलचं, मात्र दीपेश यानं पेलवलं. ती मी म्हणेन त्या क्षेत्रामध्ये. दीपेश मिड विकेट कॉर्नरच्या त्या क्षेत्रामध्ये. आणि अनिल याला यश. दुसरा विकेट पॅव्हेलियनच्या रस्त्याला. अलंकार याची खेळी संपुष्टात. यस पहिलं यश वैयक्तिक गोलंदाजीमध्ये. चांगला झेल टिपला मी म्हणेन दीपेश यानं. दुसऱ्या विकेटचं पतन होताना आपण पाहिलं. पुन्हा एकदा अनिल ऑन टू द गोलंदाजच्या मार्कवर. संकेत येतो स्ट्राईक एंडला. हा फटका हाय पॅडवर आदलला. अलकस पायची चाफील. चेंडू गेला शॉट. काय घडलं तोपर्यंत मला वाटतं 1 धाव डाऊन काढली दोन्ही फलंदाजांनी. बॅटचा एज लागला होता. चेंडू पाहिला तर बॅक ऑफ द क्रीज जाऊन त्या चेंडूला शॉर्ट टर्म पुल करायचा होता. टप्पा पडला, थोडा उचली घेतला, बॅटचा इनर एज लागला. 1 धाव परिपूर्ण केली. धावसंख्या धावफलकावर 33. सरासरीची अचूक टप्प्याची दर्जेदार गोलंदाजी या सामन्यामधील अनिल याची. हा फटका सजवलाय, मारलाय आउट ऑफ द पार्क. बिग हिट, बिग 6. अभय याच्या बॅट मधून निघालेला पहिला चेंडू फेस करतोय आपल्या इनिंग मधला. आणि पहिला षटकार मारण्यामध्ये मात्र यश. धावसंख्या 39. या षटकारानं आपण धावफलक पुढे सरकतोय. 2 बाद 39. फटका चांगला आहे. कार्पेटच्या स्वरूपानं चेंडू येतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एकच धाव. धावसंख्या 40. चांगली गोलंदाजी आहे मी म्हणेन. सरासरीची गोलंदाजी. एक षटकार जरी लागला अजूनपर्यंत अनिल याच्या या गोलंदाजीवर. हा फटका सजवलाय आणि हा बिग 6. या 46. एकूण धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 2 बाद 46. आता मात्र मर्यादित 6 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. प्लस 5-2 रायडर्स या संघाला. चला सामना चालू ठेवा. अतिरिक्त वेळ दौडू नका. चला सामना चालू ठेवा. 6 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. यस या सामन्यामध्ये काय घडेल जर प्लस 5-2. अजूनही सामना चालू आहे. सामना रंगतदार अवस्थेत आहे मी म्हणेन. करा अभय सारखा फलंदाज स्ट्राईक एंडला देखील आहे. मात्र सामना जर गमावला प्लस 5-2 या डीजे प्लस
सामना जर गमावला पलश 5 2 या संघाने तर या स्पर्धेतील मात्र केपेल मधून आव्हान संपुष्टात येईल. बघूया गोलंदाज, नवीन गोलंदाज सूरज. स्ट्राईक एंडला आहे अभय, एक चांगला फलंदाज आहे. चांगले फटके मारण्यामध्ये त्याचा चांगला टान्स देखील आहे फलंदाजीचा. हा फटका, काय फटका सजवलाय. डिपिश एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये हा 1 बाउन्स चौकार. आणि पलश 5 2 संघाचं हे अर्धशतक धावफलकावर लागलेलं आहे. अजूनही 5 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. बघा, गणिती समीकरण जरी म्हटलं जातं या टार्गेटला 5 चेंडू आणि 27 धावा अशक्य नाही आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, स्विच हिट मारायचा होता, टान्स बदलला, थोडासा बॅकफुटवर जाऊन आपल्या फलंदाजीची ग्रीप देखील बदलली, मात्र कनेक्शन करू शकला नाही. फटका काहीतरी वेगळा करण्याचा हा फसवा प्रयत्न आहे. चेंडू निर्धाव निघतो. आता मात्र 4 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. हा फटका लगातार दुसरा चेंडू निर्धाव, चांगला चेंडू. बघूया 3 चेंडू आणि 27 धावांची गरज अशक्य प्राय होत चाललेलं आहे. आव्हान हे टार्गेट. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, हा खूप टप्प्याचा चेंडू होता. जर लाईन पाहिली थोडासा आउटसाइडचा उजव्या स्टिकच्या बाहेर लँड झाला चेंडू. उचली घेतला या चेंडूने. लगातार 3 चेंडू निर्धाव खेळला अभय. आता मात्र शफल होतोय, यश कव्हर करतोय, मात्र यश काही मिळत नाही. हा फटका मारण्यामध्ये अभय याला 1 चेंडू आणि 27 धावांची गरज. तनुष पार्टनर संघाचा दिमागदार खेळ, चांगला खेळ आपण पाहिला. आणि विजयी तनुष पार्टन. हार्ड लक, बॅड लक. पलश 5 2 रायडर्स. आणि या स्पर्धेतील आव्हान मात्र संपुष्टात आलेलं आहे. हँडशेक करून आपण मैदान सोडायचं आहे प्लीज.